स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता तरंग विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 8 क्रमांकाचा कारणाध्यासाचा असंभव। विचारसागर नामक ग्रंथामधील प्रथम तरंगाचा विचार पूर्ण करून द्वितीय तरंगामध्ये ज्यावेळेला आपण पदार्पण केलं त्यावेळेला द्वितीय तरंगाच्या प्रस्तावनेमध्येच आपण बघितलं पूर्वपक्षाच्या मते अनुबंध चतुष्टयाची असिद्धी आणि सिद्धांत मताने अनुबंध चतुष्टयाची सिद्धी असे प्रधान 2 विषय या तरंगामध्ये आहे। पूर्वपक्ष म्हणणार अनुबंध असिद्ध आहे आणि सिद्धांती म्हणणार सिद्ध आहे। तर पूर्वपक्ष म्हटला या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही, सिद्धांती म्हटले पुष्कळ नाही हे म्हणणे आम्हाला मान्य आहे, पण कोणीच नाही असं नाही, कोणीतरी आहे। कोण आहे तर जिज्ञासू मुमुक्षू या ग्रंथाचा अधिकारी आहे। पुन्हा पूर्वपक्षाच्या मते लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही म्हणून या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही। पुन्हा सिद्धांती म्हणतात विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे आम्हालाही मान्यच आहे, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी आहे त्याचं मात्र ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही। नंतर आता प्रयोजनाविषयी विचार चालू आहे। तर प्रयोजनाविषयी विचार करत असताना अगोदर सिद्धांतीसुद्धा आपला पूर्वपक्ष देखील सिद्धांत्याचं जे म्हणणं आहे तेच बोलता बोलता पुढे त्याने पूर्वपक्ष केला। बोलत असताना तो म्हणू लागला की मानव मात्राची प्रत्येकाचं साध्य नाम ध्येय एकच आहे। काय ध्येय आहे, काय साध्य आहे? दुःखाची सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मानव मात्राचं काय आहे, ध्येय आहे। म्हणजे प्रत्येकाचं साध्य एकच आहे। कुठल्याही अधिकारावर, कुठल्याही पदावर, कुठल्याही संप्रदायातला कोणी असो, प्रत्येकाला वाटतं गेलेलं दुःख येऊ नये, झालेला आनंद दूर जाऊ नये। याचा अर्थ गेलेलं दुःख येऊ नये म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, झालेला आनंद दूर जाऊ नये म्हणजे परमानंदाची प्राप्ती व्हावी, आणि याला तर मोक्ष म्हणतात। म्हणजे सगळ्यांचं ध्येय एक आहे, पण मग ते साध्य प्राप्त का होत नाही? तर याचं उत्तर माऊलीने दिलं स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोई गर्वेची गिळले। मग ते साध्य प्राप्त होण्याकरता त्याचं नियत साधन स्वबुद्धीने कळत नाही। मग जे स्वबुद्धीला कळत नाही ते जे आपल्याला कळून देतं त्यालाच तर शास्त्र असं म्हणतात का आज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्व। मग शास्त्राने सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं ध्येय सर्वांचं जे साध्य आहे त्या साध्य प्राप्तीचं नियत साधन कोणता निश्चय सांगितला? मिथ्यात्व निश्चय हे साधन शास्त्राने आपल्याला सांगितलं। आणि मग तो मिथ्यात्व निश्चय होण्याकरता आपल्याला हे जगत कसं कळालं पाहिजे? भ्रमरूप आहे कळायला पाहिजे, म्हणजेच अध्यस्त आहे असं कळालं पाहिजे। आणि त्याकरता मग त्रिपुटी आपण पाहिली, अध्यास, अध्यस्त आणि अधिष्ठान। दृष्टांतात अधिष्ठान कोण? रज्जू। दृष्टांतात अध्यास कोणाचा? सर्पाचा। आणि दृष्टांतामध्ये अध्यस्त कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान। सिद्धांतामध्ये व्यष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण? आत्मा। अध्यास कोणाचा? अहंकारादी बंधाचा। अध्यस्त कोण? अहंकारादी बंध आणि त्याचं ज्ञान। समष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण? ब्रह्म। अध्यास कोणाचा? जगदंतपाती पदार्थाचा। आणि अध्यस्त कोण? जगत आणि त्याचं असणारं ज्ञान। मग आता हे अध्यस्त जगत अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त कधी होईल? म्हणजे वादात जगत काय ठरलं म्हणजे त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल। वादामध्ये जगत अध्यस्त नाम भ्रमरूप आहे ना, ठरलं तर त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल। पण पूर्व पक्षाच्या मते जगत काय नाही, अध्यस्त नाही। त्याहीमध्ये आणखी 2 अध्यास आहे, 1 कारणाध्यास, 2 कार्याध्यास। जो साक्षात दुःखाला हेतू आहे त्याचं नाव कार्याध्यास, जो परंपरेने दुःखाला हेतू आहे त्याचं नाव कारणाध्यास। दृष्टांतामध्ये कारणाध्यास कोण? दृष्टांतामध्ये कारणाध्यास कोण? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान। आणि कार्याध्यास कोण? दिसणारा सर्प। तसंच सिद्धांतात व्यष्टी समष्टी भेदाने कारणाध्यास कोण? अविद्या किंवा माया, म्हणजे ब्रह्माचं आत्म्याचं विशेष स्वरूपाचं अज्ञान। आणि कार्याध्यास कोणता? तर व्यष्टी समष्टी जगत हा आहे कार्याध्यास।
मग हे कार्य दुःख देतो का आपलं कारणाध्यास दुःख देतो की कार्याध्यास दुःख देतो? उत्तर आहे दोन्ही दुःख देतात. साक्षात दुःख देतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कार्याध्यास म्हणतो. आणि परंपरेने दुःख देतो त्याला कारणाध्यास म्हणतात. पण पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यास हा आद्यस्थ आहे का सत्य आहे? पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यास आद्यस्थ नसून सत्य आहे. का? कारण अध्यासाची पूर्व पक्षाच्या मते काय लागते? सामुग्री लागते. सामुग्री कशाला म्हणतात? कारणाच्या समुदायाला सामुग्री असं म्हणतात. आणि पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यासाची सामुग्री प्रधान दोन गोष्टी कोणत्या? एक सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, दोन प्रमातादी दोषत्रय. दृष्टांतात ही सामुग्री भेटते का? दृष्टांतात ही सामुग्री भेटते. म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे ना आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान, तर तिथे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार पहिले आपल्याला भेटतात. कारण वेदांतामध्ये अध्यासाचे जगप्रसिद्ध दृष्टांत किती? तीन. एक रज्जू सर्प, दोन शुक्ती रजत, तीन स्थाणुपुरुष. मग रज्जूवर सर्पाचा, शुक्तीवर रजताचा आणि स्थाणूवर पुरुषाचा अध्यास कोणाला होऊ शकेल? ज्याला सत्य सर्प, सत्य रजत आणि सत्य पुरुषाचे संस्कार आहे त्याला. ज्याला हे सत्य संस्कार नसेल त्याला होणार नाही. दृष्टांतात हे भेटतात. तसं आत्म्यावर अहंकारादी बंधाचा आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थाचा अध्यास कोणाला होऊ शकेल? पूर्व पक्षाच्या मते ज्याला पहिले सत्य अहंकारादी बंधाचे किंवा जगदंतपाती पदार्थाचे संस्कार आहे त्याला. मग नाही का? नाही. पूर्व पक्ष बोलतो सिद्धांतातलं ते खरं बोलतो. हे संस्कार नाही का आहे? नाही आहे. का नाही आहे? कारण वेदांतपातामध्ये सत्य किती आहे? एकच आहे. तुका म्हणे तूची खरा एरवाउगा पसारा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागहा दावेला जगदाकार. किंवा काय आणखी एक वचन, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. मग सत्य म्हणून जगत नाहीच आहे, अहंकारादी बंध नाहीच आहे, तर त्याचे संस्कार भेटेल कसे? म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामुग्री भेटत नाही. त्याचप्रमाणे आणखी सामुग्री कोणती लागते? प्रमातादी दोषत्रय. जो पाहतो अंतकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला काय म्हणतात? प्रमाता. ज्याला पाहतो ते विषय अवच्छिन्न चैतन्य त्याला काय म्हणतात? प्रमाण. आणि ज्याच्या द्वारा पाहतो त्या वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला काय म्हणतात? प्रमाण. आणि ज्याला पाहतो त्याला मग प्रमेय आहे ना. ज्याला पाहतो ते प्रमेय, ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण, आणि जो पाहतो तो प्रमाता. त्या प्रमात्या ठिकाणी दोष लागतो कोणता? लोभ भयादी. प्रमाणाच्या ठिकाणी दोष लागतो कोणता? पित्तमालादी. आणि प्रमेयाच्या ठिकाणी दोष लागतो कोणता? सादृश्य आदी. मग प्रमेय कोणाला म्हणतात? ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात. मग दृष्टांतात कोण प्रमेय आहे? रज्जू आणि सर्प आहे ना. त्यात रज्जूला काय म्हणणार आणि सर्पाला काय म्हणणार? रज्जूला अधिष्ठान म्हणणार आणि सर्पाला आरोप्य म्हणणार आहे ना. आणि दोन्ही काय आहे? प्रमेय आहे. आणि अधिष्ठान रज्जू आणि आरोप्य सर्प या दोन्हीमध्ये काय लागतं? सादृश्य नावाचा दोष लागतो. भेटतो का? भेटतो. कोणता? लांबटपणा हे सादृश्य भेटलं आहे ना. तसं सिद्धांतामध्ये वेष्टी आणि समष्टी भेदाने अधिष्ठान कोण? आत्मा आणि ब्रह्म. आरोप्य कोण? अहंकारादी बंध आणि जगत. याच्यामध्ये काय लागेल? सादृश्य आहे का? नाही. का बरं? आत्मा कसा? सच्चिदानंद रूप. आणि हे अहंकारादी बंध जगत कसं? असं जड दुःख रूप. त्यांच्यामध्ये काय नाही? प्रमेयामध्ये सादृश्य नाही. उलट आत्मा प्रत्येक आहे आणि बंध पराक आहे. आत्मा विषयी आहे आणि बंध विषय आहे. आत्मा प्रकाशक आहे, ब्रह्म प्रकाश्य आहे. आपला आत्मा आणि ब्रह्म एकच झाला. जग अहंकारादी बंध काय? काय? प्रकाश्य आहे. म्हणजे त्यामध्ये सादृश्य प्रमेयामध्ये नाही. आणि प्रमाता आणि प्रमाण दृष्टांतामध्ये भेटलं. प्रमाताच्या ठिकाणी दोष भेटला कोणता? लोभ. कोणत्या अध्यासात लोभ नावाचा दोष भेटला? रजत. बरोबर आहे. शुक्तीवर रजताचा अध्यास होतो त्यावेळेला आपल्याला लोभ नावाचा दोष भेटला. आणि भय नावाचा दोष कोणत्या अध्यासात भेटला? रज्जू ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला भय नावाचा दोष भेटला. तसं प्रमात्याच ठिकाणी लोभ भय आदी. आदी म्हणजे बंध अंधकार आदी. हे सगळे दोष लागतात. अन्यथा अध्यास होत नाही. दृष्टांतात भेटतो की नाही? भेटतात. तसं सिद्धांतामध्ये आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंधाचा आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगदंतपाती पदार्थाचा अध्यास होण्याकरता प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असला पाहिजे आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष असला पाहिजे. ज्यावेळेला मधुर शर्करा आपल्याला ती कडू लागते कोणता दोष असतो? ज्वर नावाचा दोष असतो. ताप आहे ना.
काय ते चोरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख तेवी अमानुषा मानुष मानिती माते. आणि ज्या वेळेला आपल्याला पीत आपलं शुभ्र वर्णाचा शंख पीत वर्णाचा प्रतीतीला येतो त्यावेळेला कोणत्या प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष असतो? चक्षुर इंद्रियाच्या ठिकाणी नेत्र इंद्रियाच्या ठिकाणी कोणता दोष असतो? पित्त नावाचा दोष असतो. दिठी वेदिली कवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष आहे ना. म्हणजे पित्त नावाचा दोष प्रमाणाच्या ठिकाणी आपल्याला भेटला. आणि रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष असतो? रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष असतो? नाही, तो प्रमात्याच ठिकाणी बोललात ना तुम्ही. प्रमात्याच ठिकाणी म्हणलं का भय नावाचा दोष आहे, तसा प्रमाणाच्या ठिकाणी त्यावेळेला कोणता दोष आहे? मंद अंधकार. कोणता दोष आहे त्या ठिकाणी? मंद अंधकार. कारण प्रमाणाला जितका प्रकाश पाहिजे होती तितका नाही आणि प्रकाशच नाही असं नाही, म्हणजे मंद अंधकार आहे. मग मंद अंधकार हा दोष प्रमाणाच्या ठिकाणी असल्यामुळे म्हणजे प्रमाण त्याला ग्रहण करण्याकरता असमर्थ असल्यामुळे मंद अंधकार दोषामुळे तो भ्रम घडला. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यष्टी समष्टी जगताचा अध्यास होण्याकरता तिथे सुद्धा दोष लागेल की नाही? आता कोणता दोष लागेल तिथे? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी. पण हे दोष सिद्ध होतात का? का बरे? कारण हे प्रमाता प्रमाण कशात येतात? बंधात येतात. बंधात म्हणजे अध्यासात येतात. म्हणजे अध्यासाच्या पूर्वी काही नाही, त्यांचं स्वरूपाची सिद्धी नाही. कोणाची? प्रमाता आणि प्रमाणाची. मग प्रमाता आणि प्रमाण यांचं अध्यासाच्या पूर्वी जर स्वरूपच सिद्ध नाही तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून प्रमाता आणि प्रमाण हे दोषही भेटत नाही. मग अध्यासाच्या सामुग्री कार्याध्यासाच्या सामुग्रीच्या प्रधान दोन गोष्टी: एक सत्यवस्तू ज्ञान देणे संस्कार, दोन प्रमाता आदी दोष क्षेत्र. यापैकी काय भेटलं आपल्याला? काही भेटलं नाही. कुठे भेटलं कुठे भेटलं नाही? दृष्टांतात भेटलं, दार्ष्टांतात नामसिद्धांतात भेटलं नाही. म्हणून दृष्टांतात ज्याच्या आज्ञाने भासी जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे असं तुम्ही म्हणू शकाल का? पूर्वपक्षाच्या मते नाही. कारण ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हे बरोबर आहे, जसा दोरीवरी सर्प दिसत हे बरोबर आहे, पण तसं ब्रह्माच्या आज्ञाने जगत भासत हे म्हणणं बरोबर नाही का? कारण अध्यासाची सामुग्री भेटत नाही. दृष्टांतात भेटते आणि दार्ष्टांतात भेटत नाही. मग रज्जूचं सामान्य ज्ञान विषय स्वरूपाचं आज्ञानही नाही, नव्हे तिथे रज्जूच नाही आणि सर्प दिसू लागला. कसा असला पाहिजे? खरा असला पाहिजे, सत्य असला पाहिजे. त्याची निवृत्ती कशाने होईल? क्रियेने, नाम कर्माने आहे ना. एक तर आपण एक तर तिथून पळ तरी काढला पाहिजे किंवा त्याला तरी पळवला पाहिजे किंवा एखादा मांत्रिक तरी बोलवला पाहिजे, एखादा गारुडे तरी काहीतरी क्रिया करावी लागेल. तसं अहंकारादी बंधाची जी कार्याध्यासाची सामुग्री आहे ती जर सिद्ध होत नसेल आणि हा व्यष्टी समष्टी बंध प्रतीतीला येत असेल तो कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे. सत्य पदार्थाची निवृत्ती होते क्रियेने म्हणजेच कर्माने. म्हणून मोक्ष कशाने? कर्माने. असं पूर्व पक्षाच्या मते कोणत्या अध्यासाचा असंभव आपण आतापर्यंत बघितला? कार्याध्यासाचा असंभव पूर्व पक्षाच्या मते आतापर्यंत आपण बघितला. आता तरंग दुसरा, त्यामधील परिच्छेद 8 क्रमांकाचा आणि त्यामध्येच पुन्हा पूर्व पक्षाच्या मते कारणाध्यासाचा असंभव आपल्यासमोर आता ग्रंथकार ठेवतात. चला, दृष्टांतात कारणाध्यास कोण? आताच बोललेत आपण सर्व. दृष्टांतामध्ये ज्यावेळेला रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो तिथे कार्याध्यास कोण? सर्प. आणि कारणाध्यास कोण? मग बरोबर आहे ना. रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान आहे ना, अज्ञानाचा परिणाम सर्प आहे ना, म्हणून त्याचा कारणाध्यास कोण? रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा काय आहे? कारणाध्यास आहे. आणि मग तसं आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा अहंकारादी बंधाचा आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगदत्तपाती पदार्थाचा अध्यास होण्याकरता तिथे सुद्धा काय लागेल? अहंकारादी बंध जगत हा कार्याध्यास आहे. पण त्याचं कारण लागेल ना, कारण कारण गुण हा कार्यानुवर्तनते. कारणाचेच गुण आपल्याला कार्याच्या ठिकाणी दिसतात. कारण जर विद्यमान नसेल तर कार्य घडत नाही. मग अहंकारादी बंध हा कार्याध्यास घडण्याकरता कोण पाहिजे? तिथे पहिले कारणाध्यास पाहिजे. कारणाध्यास असेल तर कार्याध्यास. जसं रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञानरूपी कारणाध्यास असेल तर सर्परूपी कार्याध्यास आहे की नाही, तसं आत्म्याचं वा ब्रह्माचं विशेष स्वरूपाचा अज्ञानरूप कारणाध्यास असेल तर अहंकारादी बंधरूपी कारणाध्यास. पण कोणाचा असंभव आता सिद्ध केला? पहिले
कार्याध्यासाचा असंभव सिद्ध केला. आणि जसा कार्याध्यासाचा असंभव सिद्ध करतात तसाच कोणाचा असंभव सिद्ध करतात? आता कारणाध्यासाचाही असंभव सिद्ध करतात. मग कारणाध्यासामध्ये कोणत्या दोन गोष्टी लागतात? अधिष्ठानाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि ते विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान यालाच अध्यास म्हटलेलं आहे. कोणता? कारणाध्यास. म्हणजे या दोन्ही गोष्टी जशा दृष्टांतात पाहिजे तशा दाष्टांतातही पाहिजे, पण दृष्टांतात भेटतात आणि दाष्टांतात भेटत नाही. आता रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आपण म्हणू शकतो, कारण रज्जू कशी आहे? जड आहे. कशी आहे? जड आहे. ज्याला सामान्याचं ज्ञान नाही, स्वतःचं ज्ञान नाही आणि अन्याचं ज्ञान नाही, त्याला काय म्हणतो आपण? जड. रज्जू कशी आहे? जड आहे. रज्जू म्हणते कमी माय नेम इज रज्जू असं ती बोलते का? म्हणजे तिला स्वतःचं ज्ञान आहे का? नाही. आणि मला कोण रज्जू म्हणतो याचं तरी ज्ञान आहे का? नाही. म्हणजे रज्जू कशी आहे? जड आहे. म्हणून त्या जड रज्जूचं काय म्हणता येईल तुम्हाला? सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणता येईल. पण आत्मा तसा जड आहे का चेतन आहे? आत्मा चिद्रूप आहे का जडरूप आहे? चिद्रूप आहे. चित त्याचा गुण आहे का स्वरूप आहे? स्वरूप आहे. स्वरूपाने त्याचं म्हणतात चित म्हणजेच ज्ञान नाही का? चित म्हणजेच ज्ञान. मग ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. मग प्रकाश सूर्याचं स्वरूप आहे का गुण आहे? स्वरूप आहे. मग प्रकाश हे सूर्याचं जर स्वरूप आहे तर सूर्याच्या ठिकाणी अंधकार कधी राहतो? कधीच राहत नाही. भगवान ज्ञानोबराय म्हणतात सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारू हा डगरू आला चिकी. सूर्याला अंधकार कधी त्याच्यासमोर आला? कधीच नाही. आणि सूर्याला काय म्हणतात? तम आरी. तम शब्दाचा अर्थ अंधकार आणि आरी म्हणजे शत्रू. सूर्य शत्रू आहे म्हटलं कोणाचा? अंधकाराचा. पण शत्रुत्व कधी सिद्ध होतं? हृदय भान राठोड आणि काय तानाजी मालुसरे आहे ना, यांचं शत्रुत्व कधी सिद्ध झालं? गड आला पण शिव गेला त्या प्रसंगी. पण त्या दोघाचा काय झाला? अगोदर संग्राम झाला, द्वंद्व झाला, युद्ध झालं आहे ना. आणि मग ते घनघाती घाव पडला आणि मग तो पुढचा प्रकार घडला. पण मग तसं या ठिकाणी कोणाचं द्वंद्व झालं पाहिजे अगोदर? अंधकाराचं आणि सूर्याचं. पण तसं झालं का कधी? नाही. कारण सूर्याच्या समोर अंधकार कधी आलाच नाही. बाबा डॉक्टर बाबा म्हणत असतात एकाचा मित्रच होता कोण? सूर्य. कसं काय झालं? झाला. आता कसा झाला मला तरी काय माहिती. पण मैत्री कोणाची कोणासोबत होऊ शकते ना. प्रभू रामचंद्राने एका वानरासोबत मैत्री केली, सुग्रीव त्याचं नाव. नंतर एका दरिद्री ब्राह्मणासोबत मैत्री केली, कृष्ण रूपात सुदामा त्यांचं नाव. मैत्री करता काय कोणासोबत मैत्री होऊ शकते? एकाचा मित्र होता सूर्य. दोघाचे 10 वर्ष भेटच नाही आणि अचानक ती भेटलेत. आणि मग सूर्याने विचारलं अरे इतक्या दिवस झालं तू कुठे असतो? रोज मी तुला प्रकाश किरणाच्या द्वारा सगळीकडे पाहायचं त्रिभुवनात, तुझ्याकडे दिसायचंच नाही. तो म्हटलं तपश्चर्या. म्हटले बापरे. कारण का? म्हणले तपाचे सामर्थ्य तपिण्याला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. काही तपेविन दैवत ते दिल्याविन प्राप्त गुजेविन हे तर कोण सांगे. म्हणून मी तपश्चर्या करत होतो, मला तेज संपादन करायचं होतं. म्हणजे मग तूप का खात नाही? तो मला तुपाचं तेज क्षयिष्णू आहे आणि तपाचं तेज वर्धिष्णू आहे. कारण आपले मारुती बाबा म्हणत, आपले राऊत बाबा म्हणत असतात, एकाला म्हटलं काय लालबुंद सफरचंदासारखे गाल. ती एक माई म्हणायला लागली भाई बाई बाई काय तेज आहे महाराजांच्या तपाचं आहे ना. ते म्हणले तपाचं नाही ते तुपाचं आहे. कारण तपाचा काय तुपाचा आहे हे 2 दिवस ते वखरावर धरा म्हटले मग कळेल तपाचं आहे का तुपाचं आहे. असं राऊत बाबांचे वाक्य आहे. म्हणजे तपाचं तेज हे न संपणारं असतं आणि तुपाचं तेज मात्र ते संपणारं असतं. खरं तर कोणतं तेज संपादन करावं? तपाचं संपादन करावं. पण ते संपादन करण्याकरता तूप लागतंच बरं का. कारण घृतेविन वृथा ते भोजन असंही म्हटलेलं आहे. तूर्त आपल्याला तो काही विषयांतर करायचा नाही. तो म्हणत होता मी काय करत आहे? तपश्चर्या करत आहे. आणि तपश्चर्या म्हणले परिपूर्णत्वाला गेली. आता मी तपी झालो. बरं. स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणे करण्याचे विरा तेची तप. तो म्हटलं बरं ठीक आहे. तपश्चर्या केली कुठे केली? म्हटले एका अंधाऱ्या गुफेत केली. सूर्याने ते म्हटलं गुफा कळाली पण अंधारी गुफा काय? म्हणले तिथे अंधार राहतो. सूर्य म्हटलं अंधार काय? म्हणले अंधार म्हणजे काळोख. म्हणले काळोख कसा असतो? म्हणले काळा कुळकुळीत. म्हणले नेमकं कसा? म्हणले तो त्याच्यात काहीच दिसत नाही त्याला अंधार असं म्हणतात. काय म्हटले वेड्या तुला अजून अंधकार माहिती नाही? सूर्य म्हटलं नाही माहिती. म्हटले चल मी तुला दाखवतो. मग दोघांनी एकमेकाच्या गळ्यात हात टाकला आणि ते गेलेत. कुठे गेले? आपल्या भामचंद्र डोंगरावर गेलेत. आणि आपली वरची गुफा आहे ना तिथे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. आपण ते मादी बघितलं मागे एक गुफा आहे. अजून काही आपण रात्रीची दिवसाच्या 12 वाजता पहा आणि चांगला दिवस माथेवर आला असताना पहा मागे काही दिसत नाही हेही दिसत नाही. म्हणजे फक्त काळा गडद अंधकार असतं एवढंच दिसतं, बाकी काही ते दिसत नाही. म्हणजे असं होतं की नाही. मग तसा त्या सूर्याला तो दाखवा लागला बघ बघ याला काय म्हणतात? अंधकार.
दिसला की नाही सूर्याला? का बरे? माऊली म्हणतात सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारू हा डगरू आलाच की. मग त्याच्यासमोर अंधकार कधी येतच नाही, तर तमारी हा डगरू म्हणजे आळ घेतला म्हणतात. तसं ज्ञान प्रकाश, ज्ञान म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश याने युक्त आहे कोण? आत्मा किंवा ब्रह्म. ब्रह्मरूप आत्मा, आत्मरूप ब्रह्म हे ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी काय राहणार नाही? त्याचं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणायचं, म्हणजे त्याचं अज्ञान. मग सूर्याच्या ठिकाणी जसा अंधार नाही तसा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार नाही. आणि त्या अज्ञानाला कोणता अध्यास म्हणता तुम्ही? कारणाध्यास. त्या अज्ञानाला कोणता अध्यास म्हणता? कारणाध्यास. पण तो कारणाध्यास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार नाहीच ना. जसं कोणाच्या ठिकाणी कोण नाही? सूर्याच्या ठिकाणी, प्रकाशरूप सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही, तसा ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार नाही. आणि मग त्या अज्ञानरूपी अंधकाराला तुम्ही, अंधकाराला कोणता अध्यास म्हणायला लागला? कारणाध्यास. सूर्याच्या ठिकाणी अंधकार दाखवा आणि 5,000 रुपये बक्षीस मिळवा. कोण दाखवेल? कोण मिळवेल? शक्यच नाही, ऐक नाही. तसं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान पहिलं सिद्ध करा आणि त्याला काय म्हणा? कारणाध्यास म्हणा. पण आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही तर त्याला तो अज्ञान पहिले मानायचं, त्याला कारणाध्यास म्हणायचं आणि त्याचं हे कार्य सांगायचं. हे तुमचं कितपत बोलणं बरोबर आहे? कोण बोलतो? पूर्वपक्ष. बरं, हे त्याचं बोलणं बरोबर नाही का? बरोबर आहे ना, कारण आत्मा कधी अज्ञान त्याच ठिकाणी आलंच नाही ते त्यांनी निवृत्त केलं. हे बोलणं तुमचं कसं शक्य आहे? बरं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे? तुम्ही काय म्हणता? दोरीच्या ठिकाणी ज्या वेळेला सर्पाचा भ्रम होतो, पटकन बोलायचं, सर्वांनी बोलायचं. दोरीचं त्यावेळेला आपल्याला ज्ञान असतं का अज्ञान? बरोबर आहे. विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान. म्हणजे हे काहीतरी आहे, इदम किंचित, हे काहीतरी आहे. हे काय आहे? ज्ञान आहे. हे काहीतरी आहे, कळालं? हे काय आहे? ज्ञान आहे. आणि मग तितक्यात आपला मित्र किंवा आपलं मन, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपण, असे आपण एकटेच असलं तर आपलंच मन आपल्याला बोलतं नेमकं काय आहे. किंवा आपण मित्राला म्हटलं हे काहीतरी आहे, तर तो म्हटलं नेमकं काय आहे. म्हणजे काहीतरी आहे हे कळणं काय आहे? ज्ञान आहे. आणि नेमकं काय हे न कळणं हे काय? अज्ञान आहे. मग त्याला म्हणतं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. मग आता सामान्य विशेष भाव हे कोणाच ठिकाणी राहतात? जडाच ठिकाणी ठीक आहे. पण आत्मा तुमचा कसा आहे? तर सिद्धांती म्हणतात आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे. काय काय? निर्विशेष सत्सामान्य आहे. मग निर्विशेष सत्सामान्य म्हणायचं आणि त्याच ठिकाणी सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणायचं. याला म्हणतात वदतो व्याघात नावाचा दोष. एकाला विचारलं तुम्ही बोलत नाही, ते म्हटले मे मुखा जिव्हा नास्ती, माझ्या तोंडात जीभ नाही. हे कशाने सांगितलं? कशाने सांगितलं? जिभेने सांगितलं ना. मग माझ्या मुखात जीभ नाही हे सांगितलं जिभेने. मग जीभ नाही असं सिद्ध झालं का आहे असं सिद्ध झालं? ते सत्यवादी हरिश्चंद्र सिद्ध झाले का लबाड सिद्ध झाले? का बरे? बरं, कदाचित ते काहीच बोलले नसते तर मग कदाचित ते मान्य झालं असतं किंवा त्यांचा परिहार दुसऱ्याने परिचय करून दिला असता तर यदा कदाचित ते मान्य झालं असतं. पण ते म्हणतात हल्ली माझ्या तोंडात जीभ नाही म्हणून मी काही बोलत नाही. तर हे बोलणं त्यांचं सत्यवादी नाही सिद्ध झाले, ते लबाड आहेत असं सिद्ध झालं. तसं तुम्ही लबाड आहे असं सिद्ध व्हाल. कोण म्हणतो? पूर्वपक्ष. कोणाला? सिद्धांताला. काय म्हटल्याच्या नंतर आत्म्याचं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान ते अहंकारादी बंधाला कारण आहे. म्हणजे अहंकारादी बंध कार्याध्यास आणि आत्म्याचं सामान्य ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणजे आहे सामान्य ज्ञान आणि सच्चिदानंद विशेष स्वरूपाचं अज्ञान असं म्हणणं म्हणजे वदतो व्याघात नावाचा दोष येईल किंवा तुम्ही लबाड ठराल. एक तर पहिली गोष्ट सूर्याच्या ठिकाणी काय नाही? अंधकार नाही. तसं ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी काही नाही? अज्ञानरूपी अंधकार नाही. आणि दुसरी गोष्ट आत्म्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असं तुम्हाला म्हणता येणार नाही. एक तर काय आहे? आत्म्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञानात भ्रम होतो असं म्हणत असाल तर आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं म्हणू नका. आणि आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं म्हणत असाल तर त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे असं तरी म्हणू नका. म्हणजे माझ्या मुखात जीभ नाही असं तरी म्हणू नका, असं तरी म्हणू नका. किंवा असं म्हणत असाल तर मग माझ्या मुखात जीभ नाही असं म्हणू नका. कारण जीभ नाही हे म्हणणं जिभेने सांगणं घडू शकतं ना, दुसरं त्याचा अनुवाद करू शकत नाही. मग म्हणजे इथे वदतो व्याघात नावाचा दोष येतो. म्हणजे तुम्ही जर आत्मा निर्विशेष सत्सामान्य असं म्हणत असाल तर त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे असं म्हणू नका. सामान्य ज्ञान विशेष अज्ञानात भ्रम होतो असं म्हणू नका. आणि सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात भ्रम होतो असं म्हणत असाल तर आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं तरी म्हणू नका. म्हणजे अश्वत्थामाला मारा असं तरी म्हणा.
किंवा जिवंत ठेवा असं तरी म्हणा. माराही म्हणता जिवंत ठेवाही म्हणता. काय बोलले ते मागे? ब्रह्मबंधून हंतव्या, आता ताई वदा राहणं. ब्राह्मण असेल, ब्राह्मण बंधू असेल तर त्याला मारू नये, आणि आता ताई असेल तर कोणी असेल तर सोडू नये. मग देवाने एक तर काय सांगावं? मारा असं तरी सांगावं, नाहीतर सोड असं तरी सांगावं. देव काय म्हणतात? मार सोड, मार सोड, आहे ना. म्हणजे मार आहे आणि सोड आहे, हे बरोबर आहे का? तसं तुम्ही आत्म्याचं काय म्हणू नका. आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं तरी म्हणू नका. आणि असं म्हणत असाल तर सामान्य ज्ञान विशेष अज्ञानात भ्रम होतो असं तरी म्हणू नका. ठीक ना? असं कोण बोलतो? पूर्वपक्ष. आणि म्हणून तुमचा कोणता अध्यासाचा असंभव आहे? कारणाध्यासाचा देखील असंभव आहे. आणि आता जे आपण हे दोन महत्त्वाच्या गोष्टी बोललो तेच या 8 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्ष बोलतो. आपण पंक्ती पाहू आणि मग आपण याच्यात सुद्धा काही नाही आकलन झालं किंवा लक्षात नाही आलं तर ते आपण बोला, किंवा आणखी एखादा भाव स्फुरला तर ते पण बोला. कारणाध्यासाचा असंभव, तरंग दुसरा, परिच्छेद 8 क्रमांकाचा, पूर्व पक्षाच्या मते कारणाध्यासाचा असंभव. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष स्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. वाळवंटात गेल्याच्या नंतर अरे चमचमणार काहीतरी आहे, नेमकं काय आहे हे काही लक्षात येत नाही. म्हणजे सामान्य स्वरूपाचं काय आहे? ज्ञान आहे, आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. मंद अंधकारामध्ये लांबट पदार्थ पडलेला दिसला, अरे काहीतरी आहे, सामान्य ज्ञान आहे. नेमकं काय कळायला मार्ग नाही, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्याच वेळेला वाळवंटात शुक्तीच ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो, हो की नाही? मग ऐकता त्याच वेळेला वाळवंटामध्ये ते शुक्तीच ठिकाणी रजताचा भ्रम होतो, आणि त्याच वेळेकडे रज्जूच ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प कधी? ज्या वेळेला सामान्य स्वरूपाचं ज्ञान असे, विशेष स्वरूपाचं अज्ञान असे, त्यावेळेला रज्जूवर सर्प दिसे आणि शुक्तीवर रजत दिसे, नवे भासे. ठीक ना? त्यावेळेला भासे, अन्यथा नाही. बघा आता, रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष स्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम का होणार नाही? कारण आहे ना, तिचं कोणतं ज्ञान होईल त्यावेळेला? विशेष ज्ञान होईल. आणि भ्रमाकरता कोणतं ज्ञान लागतो? सामान्य ज्ञान लागतं. कोणतं अज्ञान लागतं? विशेष स्वरूपाचं अज्ञान लागतं. त्यावेळेला काय नाही? नाही, स्पष्ट प्रकाशात काही नाही. काय नाही, पण कोणतं अज्ञान नाही? विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही. काय होईल? विशेष स्वरूपाचं ज्ञान होईल. रज्जू रूपानेच कळेल. रज्जू कळाली पाहिजे का रज्जू रूपाने न कळाली पाहिजे? भ्रम होण्याकरता रज्जू कळाली पाहिजे का रज्जू रूपाने न कळाली पाहिजे? दोन्ही बरोबर आहे. भ्रम होण्याकरता कळाली पाहिजे, पण रज्जू रूपाने न कळाली पाहिजे. हे काहीतरी आहे असं कळालं पाहिजे, आणि रज्जू आहे असं न कळालं पाहिजे. मग काय होतो? भ्रम होतो. कशाचा? सर्पाचाच होतो का दुसराही होऊ शकतो, आहे की नाही? आहे ना, तो पण आहे. पण रज्जूवर नुसता सर्पाचाच होतो का आणखी कशाचं होतं? ते तुमचं उत्तर बरोबर आहे. आणखी थोडंसं बघा, जुनी मंडळींनी बोला. आहे ना, जमीन दुबंगली असाही भ्रम होऊ शकतो. तिथं पुष्पमाला पडली असाही भ्रम होऊ शकतो. तिथे एखादा मूत्रधारा एखाद्या वृषभाने विसर्जित केली असाही भ्रम होऊ शकतो. जमीन भेगाळलेली आहे असाही भ्रम होऊ शकतो. एखादा दंड पडलेला आहे असाही भ्रम होऊ शकतो. मग कसा होईल? ज्याच्या अंतकरणात पूर्वीचा संस्कार जसा तसा भ्रम होईल. ज्याने कायम एखादा दोरच पाहिलेला आहे त्याला दोर पडलेला आहे असं भ्रम होईल. ज्याने कायम, महाराज स्वागत तुमचं, आहे ना, पुष्पमालाच पाहिले असेल त्याला पुष्पमालेचा भ्रम होईल. एखादा बीड जिल्ह्यातला बिचारा असेल, कायम जमीन भेगाळलेली पाहिलेली असेल, आहे ना, म्हणजे असं म्हणायचं नाही, सगळीकडे दिसू शकतो पण एक सहज नाव आलं, आहे ना, तर त्याला काय वाटेल? जमीन दुबंगलेली आहे असा भ्रम होईल. म्हणजे कसाही भ्रम होऊ शकतो. कसा म्हणजे तत्सदृश्य, सादृश्याचे संस्कार जसे असेल तसा भ्रम होईल. पण कधी? काय असेल आणि काय नसेल. सामान्य ज्ञान असेल आणि विशेष अज्ञान असेल तर सर्प दिसेल, भासेल, अन्यथा दिसणार नाही, भासणार नाही. आणि ज्यावेळेला रज्जूचं हियम रज्जू रूपाने स्पष्टच प्रकाशात आपल्याला ज्ञान झालं, ही कोण आहे? रज्जू आहे असं कळालं तर काय होणार नाही? सर्प विशेष ज्ञान झालं, त्यामुळे सर्पभ्रम होणार नाही. आणि एकदम गडद अंधकार आहे, निबिड अंधार आहे,
काळीकुत आमुष्याची काळी कुळकुळीत अशी माध्यानाला भरात आलेली रात्र आहे, त्यावेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम होईल का? मग त्यावेळेला काय नाही, विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही काय? बोला ना, त्यावेळेला विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही का रज्जूचं? बोला ना, मी काय बोलतो तेवढंच बोला फक्त. त्यावेळेला रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही का? आहे. मग भ्रम झाला पाहिजे ना. कारण सामान्य स्वरूपाचं ज्ञान पण पाहिजे ना आपल्याला. मग मंद अंधकारात, आपल्या त्या गडद अंधकारात काय आहे काय नाही? गडद अंधकारामध्ये विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, पण सामान्य स्वरूपाचं ज्ञान नाही. आणि स्पष्ट प्रकाशामध्ये विशेष स्वरूपाचं ज्ञानच आहे आणि सामान्याचं आहेच आहे. पण काय पाहिजे आपल्याला? विशेष स्वरूपाचं अज्ञान पाहिजे, ते नाही. म्हणून रज्जूवर सर्पाचा भ्रम होणार नाही. म्हणजे भ्रम होण्याकरता दोन्ही लागतं. एक असून चालत नाही. वरकर कोठी काही, एक आहे एक नाही असं चालत नाही. चालतं कसं? सामान्य स्वरूपाचं ज्ञानही पाहिजे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञानही पाहिजे, तरच कोणावर कशाचा भ्रम होतो? रज्जूवर सर्पाचा किंवा युक्तीवर रजाचा, सिद्धांतात आत्म्यावर अहंकारादी बंधाचा आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थाचा अध्यास होण्यास काय लागतं? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान लागतं. याला काय म्हणतात? कारणाध्यास म्हणतात. तो कुठे सिद्ध आहे कुठे नाही? दृष्टांतात सिद्ध आहे आणि दाष्टांतात सिद्ध नाही. कसा नाही सिद्ध करतो आहे? कोण? पूर्वपक्ष. ठीक ना? बघा, इथपर्यंत आपण आलो. म्हणजे निबिड अंधकार असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. का होणार नाही? तिथे काय नाही म्हणून? सामान्य स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून. स्पष्ट प्रकाशात काय भ्रम होणार नाही? काय नाही म्हणून? विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही म्हणून. ठीक ना? अशी संगती लावून घ्यायची. निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे कोणते ज्ञान पाहिजे? इदम. इदम म्हणजे सामान्य, हे काहीतरी आहे असं सामान्य. प्रथम इदम म्हणजे इदम रूपाने म्हणजे सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे, रज्जू म्हणजे दोरी आहे, असे विशेष ज्ञान नसेल आहे ना, तरच आहे ना काय होईल? अध्यास होईल. कोणावर? रज्जूवर. कोणाचा? सर्पाचा किंवा पुष्पमालेचा किंवा जमीन दुबंगल्याचा आहे ना, किंवा दंड पडल्याचा आहे ना, अशा प्रकारचे भ्रम आपल्याला होऊ शकतात. बघा, त्याप्रमाणे मग आता दृष्टांतात कळालं काय लागतं काय लागत नाही. सामान्य ज्ञान लागतं, विशेष अज्ञान लागतं, त्याच वेळेला भ्रम होतो. आणि हे दृष्टांतात म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण सिद्धांतात काय नाही हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणणं बरोबर नाही. कारण आत्मा काय नाही? रज्जूप्रमाणे आत्मा काय नाही? जड नाही. म्हणून जड रज्जू ठिकाणी म्हणू शकतं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान, पण आत्मा काय नाही? जड नाही. मग आत्मा कसा आहे? चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि मग त्याचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान हे बोलणं बरोबर नाही. म्हणजे ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी विशेष स्वरूपाचं अज्ञान राहतं असं म्हणता येणार नाही. जसं की कोणाचं काय स्वरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही असं म्हणतात. सूर्याचं प्रकाश हे स्वरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही? अंधकार आहे असं म्हणता येत नाही. तसं ज्ञानरूपी प्रकाश हे आत्म्याचं स्वरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहतो असं म्हणता येत नाही. असं कोण कोणाला बोलतंय? पूर्वपक्ष सिद्धांत्यांना बोलतो. बघा, त्याप्रमाणे आत्म्याचे काय? सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. मग तसंच दृष्टांतामध्ये जसं रज्जूचं इदम किंचित असं ज्ञान असतं, इदम किम अहम न जानामी विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं, आणि त्यावेळेला रज्जूवर मंद अंधकारात आपल्याला सर्पाचा भ्रम होतो. तसं आत्म्याचं आपल्याला सद्रूपाने आहे अरूपाने ज्ञान असलं पाहिजे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आत्म्याच्या ठिकाणी काय सिद्ध झालं पाहिजे? अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी पहिला सिद्ध झाला पाहिजे. मग अज्ञानरूपी अंधकारच सिद्ध होत नाही तर त्याला कारणाध्यास म्हणता कसे? ठीक ना? बघा, त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होईल. म्हणजे आत्म्याचं सामान्य ज्ञान असलं पाहिजे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आत्मा कसा असला पाहिजे? सामान्य विशेष धर्माने युक्त असला पाहिजे. आत्मा कसा असला पाहिजे? सामान्य विशेष धर्माने युक्त असला पाहिजे. मग सामान्य विशेष धर्माने युक्त आहे कोण? रज्जू. म्हणून तिचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता येतं. पण असा सामान्य विशेष धर्माने युक्त आत्मा एक आत्मा निर्धर्म काय? निर्धर्म सत्सामान्य आहे. त्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. मग ज्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणणं म्हणजे कोणता दोष? वदत व्याघात नावाचा दोष तुमच्यावर येतो. कोण बोलतो?
हा पूर्वपक्ष. बघा, त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. पण आला म्हणजे यामध्ये बोलण्याला काही अर्थ राहिला नाही. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याचे ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही, सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवतो का? बोला नाही. वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान देखील संभवत नाही. ठीक ना? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान देखील संभवत नाही. कशाप्रमाणे? सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याचप्रमाणे ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्मरूपी सूर्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार संभवत नाही. का? कारण सूर्य हा प्रकाश स्वरूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अंधकार नाही. तसा आत्म्याचं ज्ञानरूपी प्रकाश हे स्वरूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही. नाहीतर मग त्याला काय म्हणू नका? सूर्याच्या ठिकाणी अंधकार राहत असेल तर त्याला काय म्हणू नका? सूर्य म्हणू नका. अहो म्हटले आमच्या गावातला सूर्य आहे सुरेश पाटील रोडे, माझ्या गावकरी आहे ना, आणि त्यांच्या ठिकाणी अंधकार राहतो, मग ते आड नावाचे सूर्य आहे. ते काही आकाशातले सूर्य नाही, बरोबर की नाही? तसा एखाद्या आत्म्याच्या ठिकाणी जर अज्ञान रूपी अंधकार राहत असेल तर तो आड नावाचा आत्मा असला पाहिजे, आहे ना. शास्त्रीय प्रतिपादित आत्मा नसला पाहिजे, असं कोणाचं बोलणं आहे? पूर्वपक्षाचं. वेदांत मताप्रमाणे सूर्याचे ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा कसा आहे? आत्मा हा ज्ञान स्वरूप म्हणजे कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच प्रकाश, म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश. ज्ञान स्वरूप प्रकाश ज्ञान स्वरूप प्रकाश कोणाच ठिकाणी आहे? आत्म्याच ठिकाणी आहे. आणि पदार्थाला प्रकाशित करणारा प्रकाश कोणाच ठिकाणी आहे? सूर्याच ठिकाणी आहे. मग सूर्य हा अंधकाराचं प्रकाशन करतो का अंधकाराचा नाश करतो? छान, अंधकाराचा नाश करतो. काय करत नाही? प्रकाशन करत नाही. म्हणून त्याला आरी म्हणणं बरोबर आहे. तसा आत्मा सूर्याचं प्रकाशन करतो का अंधकाराचं प्रकाशन करतो का सर्वाचंच करतो? सर्वच करतो. सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारा कोण आहे? आत्माच आहे. आत्मा म्हणजे आपण. आणि आपण म्हणत नाही हा कोण आहे? सूर्य आहे. मग सूर्याचं काय केलं आपण? प्रकाशन केलं. आणि रात्री हा काय आहे? अंधकार आहे. हा चंद्र आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना. रात्री हा काय? चंद्र आहे. चंद्र आहे. तर चंद्राचं प्रकाशन कोणी केलं? आत्म्याने. आणि मग ते सूर्य आणि चंद्र दोन्ही नाही, अमावस्याची रात्र आहे. असं ते माझं बोलणं मागं घेतो जरा. आज काय अमावस्याची रात्र आहे. मग हा काय आहे? अंधकार आहे. कोणी प्रकाशन केलं? आत्म्याने. आयम तमहा हा गडद अंधकार आहे, याचंही प्रकाशन कोणी केलं? आत्म्याने. आणि हा सूर्य आहे ना, याचंही प्रकाशन कोणी केलं? आत्म्याने. मग आत्मा कोणाचं प्रकाशन करतो? सर्वांचंच प्रकाशन करतो. याचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी काय नाही? अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही. पुन्हा आत्मा कसा आहे ते बघा आता. कारण आत्मा ज्ञान स्वरूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजेच अंधकार रूप आहे. म्हणून त्याचा म्हणजे कोणाचा? आत्म्याचा आणि अज्ञानरूपी अंधकाराचा परस्पर काय आहे? विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. आत्मा काय म्हणायचा? स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश हे ज्ञान हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि पुन्हा त्याला काय म्हणायचं? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. असं म्हणणं बरोबर आहे का? बरं, तुमच्या सिद्धांतात आत्मा कसा? निर्विशेष सत्सामान्य. आणि पुन्हा त्याच्या ठिकाणी म्हणजे निर्विशेष सत्सामान्य म्हणजे सामान्य विशेष भावाने रहित. आणि भ्रमाला कारण कोण? सामान्य विशेष भाव. म्हणजे सामान्य विशेष भाव रहित म्हणायचं म्हणजे जेवायला त्याला विचारा, आपण जेवण करा, नको 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 नको, पोटात बिलकुल भूक नाही, नको नको. आणि जेवायला बसलं तर सर्वाच्या आधी पोळ्या तोच खातो. मग काय म्हणायचं? ते भीमदादा. आता गोष्ट सांगू का 1 मिनिटात? नको, बाबांनी चष्मा काढला हे वाचतो. गोष्ट आपले राऊत बाबांच्या मुखातली मी ऐकलेली आहे. रखुमाई मात, लक्ष्मी मात आहे ना, सत्यभामा, पुन्हा परमात्म्याच्या अष्टनायिकेचे नाव जांबुवती, सत्यभामा, कालिंदी, रखुमाई, या सगळ्यांनी सांगितलं. मग ते भीमाचं भगवंत म्हटलं भीमासारखा आहार कोणाचा नाही, त्याला कोणीसुद्धा पुरे पडणारं नाही. म्हणजे किती मोठी सुगरण असली तर त्याला पुरे पडत नाही, श्रीकृष्ण बोललेत. मग यांना जागा झाला आपला, आम्ही काय सुगरण आहे का? म्हणजे आम्ही सुद्धा जीव घालू शकत नाही का? इतराचं द्या सोडून. नाही म्हणजे तुम्ही पण नाही.
आणि तुम्ही त्या भानगडीतही पडू नये. मग ती जे करू नये असं सांगितलं का मनुष्य ते काय होतो, आवर्जून करतो. मग त्यांनी दिलं निमंत्रण भीमाला. भीमाला निमंत्रण दिल्याच्या नंतर भीमदादा आले. आल्याच्या नंतर ताटावर बसले. यांनी 56 प्रकारचे भोग केले होते. भीमाचं ते कोबऱ्यासारखं लाभ रे बरकत रे आहे ना, आलं का वाढप्या माघारी जाऊच द्यायचं नाही. मग ते कणिकही आपल्या ते काय पोळ्याही संपल्या, आमटी कढी पापड भजी काय असेल ते सगळं संपलं. नंतर शेवटी ते म्हणू लागले स्वयंपाक होतो जरा सावकाश. भीम म्हटलं नाही कोठा खवळलेला आता सावकाश नाही, आता लवकर. मग ते म्हणले पण ते कणिक तिमणं चालू आहे. म्हणले तिमणं चालू नाही कणिकच येऊ द्या. ते कणिक भीमाने स्वाहा केले. म्हणले मग आता ते कणिक तिमणं पण आता पीठच आहे. म्हणजे पीठ येऊ द्या. ते पीठही संपवलं. म्हटलं आता गहू. म्हणले तेही येऊ द्या. त्याच्याकडे पाहू गहू तेही भीमाने संपवले. म्हणलं आता गहू संपले मग तांदूळ तेही येऊ द्या. आता कोरडा शिदा सुद्धा राहिला नाही. आणि मग यांच्या नाकी नऊ आले. मग त्या धावल्या भगवंताकडे. भगवंताकडे धावले. भगवंत म्हटले देवा तुम्ही सांगितलं होतं पण आम्ही ते ऐकलं नाही. आता आमची चांगली जिरली. तुम्ही काय करा, ते काहीतरी करा. भगवंत म्हटले मी पहिलंच सांगत होतो. म्हटले ते झालं गेलं गंगेला मिळालं, आता पटकन काहीतरी करा. कारण हा भीम आहे आणि याचं वर्म काहीतरी चुकलं, या वर्म फेरा पडे. ते आम्हाला वर्म माहीत नाही. देव म्हटले तेच सांगत होतो मी. भीमाचं पोट भरवणं एवढं सोपं नाही, ते फक्त कुंती मातेलाच जमतं. म्हणजे बा ते कुंती मातेला का जमतं ते तरी सांगा. तर असं म्हणतात भीमाचा शेवटचा घास हा कुंतीचा घास आहे. म्हटलं का पहिल्या घासात सुद्धा त्याचं तृप्त व्हायचा. आणि कुंतीचा घास जोपर्यंत येत नाही कुंती मातेचा, तोपर्यंत भीमाचं पोट कशानेच भरत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले त्यांना, रुक्माई जामवंती कालिंदीला काय थोडं ते पात्याला त्याला खरडण म्हणतात आपल्याकडे, ते थोडंफार काही जळतण असेल ना लागेल ते काढून आणा. म्हटले देवा एवढं सगळं कोरडा सिधा आणि काय झालं नाही, त्याला काय म्हटले घेऊन तरी या. पण त्याने ते काय थोडंसं त्या एक कवळ आणला आणि भगवान श्रीकृष्णाने रुक्माईला सांगितलं जाताना भीमाला सांगा भीमा आता हा कुंतीचा घास आहे बरं, असं एवढं म्हणा. हे कुंतीचा घास आहे म्हणून भीमदादा पुढे ठेवला म्हटले. आणि भीमदादाने तृप्तीचा ढेकर दिला. आणि भीमदादा रुक्माई आईसाहेब यांना म्हणू लागले हे जर पहिलंच केलं असतं तर तेव्हाच पोट भरलं असतं. ते म्हटले हे आम्हाला माहिती नव्हतं ना, आहे ना. पण आता हे कशा करता बोललो तेच मला आठवेना. कोणाला आठवलं तर सांगा. चला हा आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. पण ते आता तो दृष्टांताचा सिद्धांत काय आता हे नाही ना. ते हे कसं झालं, उपक्रम केला कन्याचा आणि उपसंहार तुमच्या दारातले बैल खूप सुंदर आहे येऊ का आम्ही. असं ते आता झालं. पण आता काय त्याला नावेला जाय, तुम्ही काही मला मदत करेना. ते दृष्टांत करता दृष्टांत आहे ना, कशा करता दृष्टांत विनाकारण नाही. तुम्ही खूप थकले होता. ते बाबा म्हणत असतात मांजर 4 पायावर पडतं ते काही माघार घेत नाही. त्याची आपल्याला सगळ्याला थकवा प्रसरम परिहार होण्याकरता दृष्टांत आला. आता आपण हे सिद्धांताकडे वळू बघा. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा ज्ञान स्वरूप म्हणजे कसं आहे, प्रकाश रूप आहे. आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. म्हणून त्याचा परस्पर काय आहे, विरोध आहे. कोणाचा, अंधकाराचा आणि प्रकाशाचा आहे ना, परस्पर विरोध आहे. आता कशा करता बोललं ते बघा. असा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने त्याचे ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे. म्हणणं तुमचं संयुक्तिकही झालं असतं. कधी तुम्ही जर तुमच्या सिद्धांतात बोलत नसता आमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे असं जर तुमच्या सिद्धांतात तुम्ही बोलत नसताना मग तुम्हाला हे म्हणता आलं असतं आत्म्याचं काय आहे, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. पण तुमचा आत्मा तुम्ही काय म्हणता, निर्विशेष सत्सामान्य. म्हणजे निर्विशेष सत्सामान्य म्हणता आणि पुन्हा त्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणता. हे तुमचं बोलणं उचित नाही. असं कोण बोलतं कोणाला, पूर्वपक्ष बोलतो सिद्धांतांना. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे. या वेदांत सिद्धांताची काय होईल, हानी करण्यासारखे आहे ना. म्हणजे आपणच आपल्या सिद्धांताची आपणच काय करावी, मोडतोड करावी असा तुमचा तो प्रकार होईल. म्हणजे तुमचा आत्मा जर निर्विशेष सत्सामान्य आहे तर त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणू नका. आणि सामान्य ज्ञान विशेष अज्ञान भ्रमाला कारण आहे असं म्हणत असाल तर आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे हे तरी म्हणू नका. असा कोण बोलतो, हा पूर्वपक्ष.
येन केन प्रकाराने कोणत्या अध्यासाचा असंभव सांगण्याचा हा पूर्वपक्षाचा प्रयत्न आहे. कारणाध्यासाचा असंभव सांगण्याचा पूर्वपक्षाचा प्रयत्न आहे. वरील विवेचनावरून आत्मेच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे, एकही कारण म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय तेही सिद्ध होत नाही आणि सामान्य ज्ञान विशेषाज्ञान हेही सिद्ध होत नाही. म्हणजे कार्याध्यासही सिद्ध होत नाही आणि कारणाध्यासही सिद्ध होत नाही. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे ठिकाणी, कारण आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीत, मग दोन नावं का दिले? दोन नावं का दिले? व्यष्टी समष्टी भेदाने. आणि मग भेद झाला की म्हटले नाही झाला. का बरे? तेवढं बोला ना. बरोबर आहे, बरोबर आहे. कल्पित भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. ठीक ना? हा नियम आपला असं पाठच करून ठेवायचा. बघा, आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही व प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर कसा असतो? सत्याचा असतो. जसं आपण म्हटलं ना, मंद अंधकार नाही, गडद अंधकार नाही, स्पष्ट प्रकाश आहे, तिथे रज्जूही नाही आणि दिसू लागले महाराज. कोण? सर्प. कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे. तसं सामान्य ज्ञान सिद्ध होतं का? नाही. विशेष अज्ञान सिद्ध होतं का? नाही. मुळात अज्ञान सिद्ध होतं का? नाही. का बरे? आत्मज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. मग त्या ठिकाणी कोणाची सिद्धी होत नाही? अज्ञानाची सिद्धी होत नाही. मग अज्ञानाची म्हणजेच कोणत्या अज्ञानाची म्हणजे कोणत्या अध्यासाची? कारणाध्यासाची. मग कारणाध्यासाचीच जर सिद्धी नाही तर कार्याध्यासाची होईल का? मग कारण कार्य दोन्ही अध्यासाची सिद्धी होत नाही आणि बंध तर प्रतीतीला येतो. कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे. म्हणून त्याची निवृत्ती कशाने होईल? क्रियेने, म्हणजेच कर्माने. म्हणून मोक्ष कशाने? कर्माने आहे, कशाने नाही? ज्ञानाने नाही. असं कोणी सिद्ध केलं? पूर्वपक्षाने. त्यातल्या 2-3 पंक्ती तेवढ्या वाचून घेतो राहिलेल्या. मग या नियमाप्रमाणे म्हणजे प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर कसा असतो? म्हणजे थोडक्यात बंध काय नाही? अध्यस्त नाही आणि प्रतीतीला येतो म्हणजे कसा आहे? सत्य आहे. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार, अहंकारादी म्हणजे व्यष्टी आणि संसार म्हणजे हा समष्टी, हा अध्यास रूप नसून कसा आहे? प्रत्यक्ष प्रतीत होतो. म्हणून तो कसा आहे? सत्यच आहे. म्हणजे हा संसार कसा आहे? पडले रूढी जगापरिचारण चालवित व्यवहार सत्य म्हणून नाही, सत्य आहेच असं कोणाचं मत आहे? पूर्वपक्षाचं. आणि सिद्धांताला म्हटलं तर भ्रमाने आपण सत्य मानतो पण तो सत्य नाही. पण पूर्वपक्षाच्या मते हे कसं आहे? सर्व सत्य आहे. म्हणजे कोणती ख्यातीवादात पाहिलं तर सत्ख्याती आहे ना. कोणाची? रामानुजाचार्यांची. तशा पद्धतीचे हे बोलणं आहे. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे कसे आहे? सर्वसंमत आहे. कारण आपण निवृत्ती दोन प्रकाराने आणि 2 ठिकाणी आपलं ठरलेलं आहे. निवृत्ती 2, एक लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. 2 प्रकाराने. क्रियेच्या लयरूप निवृत्ती म्हणलं तर क्रियेच्या अंगाने आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणलं तर अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने. 2 ठिकाणी म्हणजे एक क्रियेच्या अंगाने होणारी लयरूप निवृत्ती कशात? उपादान कारणात. आणि ज्ञानाच्या अंगाने होणारी आत्यंतिक निवृत्ती कशात? अधिष्ठानात. मग आता ही कोणती निवृत्ती करावी लागेल? याची पूर्वपक्षाच्या मते आत्यंतिकच करायची आहे. पण तरी त्यांनी सिद्ध केली तर ती होणारी कोणती आहे? लयरूपच होणार आहे. ते आता सिद्धांती पुढे बोलतील. पण तूर्त त्याचं म्हणणं आहे जगत वादात काय ठरलं नाही? अध्यस्त ठरलं नाही. कोणता अध्यास सिद्ध झाला नाही? कोणता अध्यास सिद्ध झाला नाही? दोन्ही सिद्ध झाले नाही. पूर्वी काल म्हणजे कालचा घोषवार आरंभी पाहिला तर कोणता सिद्ध झाला नाही? कार्यादेश सिद्ध झाला नाही. आणि आता कोणता सिद्ध झाला नाही? कारणादेश सिद्ध झाला नाही. आणि प्रतीती कोणाची येते? दोघाची येते. म्हणून ते कसे आहेत? सत्यच आहेत. म्हणून सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्वसंमत आहेच. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची काय आहे? इच्छा. सर्वांना वाटतं मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीव. प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे. त्याच्याकरता कसून आईने अविरत मनुष्याचे प्रयत्न चालू आहेत. सगळ्याचे आपले प्रयत्न चालू आहेत. संसार बंध अध्यस्त नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. म्हणजे वेदांत शास्त्राची इमारतच कोसळली आता. काय ठरलं? सिद्ध झालं नाही म्हणून अध्यस्त जगत अध्यस्त सिद्ध झालं नाही म्हणून. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची म्हणजे कोणाची? संसाराची बंधाची
निवृत्ती करणे काय आहे, अवश्य आहे. आणि म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ कसा आहे तुमचा, निष्फळ आहे. म्हणून मोक्ष कशाने नाही, ज्ञानाने नाही, कशाने आहे, कर्माने आहे. असं कोण बोलत आहे, पूर्वपक्ष बोलत आहे. आता विचारसागर ऐकण्यात काही अर्थ राहिलेला नाही, आहे की नाही. त्यामुळे बंद करा, आहे ना. पण सिद्धांती म्हणतात बंद नक्की करतो, कारण आजचा आमचा टाईम झालेला आहे. पण उद्या आम्ही उघडणार आहे. आणि मोक्ष कशाने सिद्ध करणार आहे, सिद्ध करणार आहे का, सिद्धच आहे, खरं सिद्धच आहे. पण आता त्याच्या डोक्यात थोडासा भ्रम आहे, तो घालवायचा आहे. पण अजून सुद्धा कर्मानेच मोक्ष सिद्ध करायचा ना, तर तो कसा, पूर्वपक्ष आणखी बोलतो. त्याचा विचार आपण उद्या करू. उद्याचा विचार खूप गोड आहे आणि नेहमीचा आपल्याला तो गरजेचा आहे. कारण ज्ञानोबराय सुद्धा आपलं गीतेत परमात्मा म्हणतात, किम कर्मेती कवया आपी आत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामे यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. किंवा कर्मणोपि बोद्धव्यमचे विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणोगती. कर्माची गती खूपच गहन आहे. असं काय वाटतं, या कर्मात काही गोंधळ, काही कळतच नाही. पण विचारसागराचा आता पुढचा परिच्छेद जर आपण चांगला एकाग्र चित्ताने पंक्तीनं पंक्ती समजून घेतली तर बऱ्याच प्रमाणामध्ये कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला कुठला संदेह राहत नाही. इतकं गोड बोललेलं आहे. पूर्वपक्षाचा भरपूर भाग घेण्यासारखा आहे. फक्त तो कर्मानेच मोक्ष मानतो ना, एवढं ते चुकीचं कसं आहे ते सिद्धांती पुढे सांगतील. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडली कबरदार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की